ऑपरेशन सिंदूर मराठी निबंध प्रस्तावना भारताच्या सीमा सुरक्षा बल बीएफएसच्या इतिहासातील सर्वात साहसी आणि यशस्वी ठरलेल्या कारवायांपैकी एक म्हणजे ऑपरेशन सिंदूर। ही कारवाई केवळ एक छापा किंवा सैनिकी कारवाई नसून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी झालेल्या एका निर्णायक लढाईची ग्वाही आहे। 1992 मध्ये अंमलात आणलेले हे ऑपरेशन महाराष्ट्रातील नक्षलवादी समस्येचे मूळ उपटण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा ठरला। पार्श्वभूमी आणि उद्देश 1980च्या दशकाच्या उत्तरार्ध आणि 1990च्या दशकाच्या सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यातील धडके, पेरीमिली आणि आसपासच्या दाट जंगलातील नक्षलवादी गटांची चळवळ खूपच वाढली होती। हे गट, ज्यांना लोकसेना म्हणून ओळखले जाईल, त्यांनी त्या भागातील प्रशासनावर प्रभाव टाकला होता। त्यांची कारवाई, हत्याकांडे आणि प्रशासनाला धाक देत त्यांनी एक प्रकारचे स्टेट विथिन स्टेट उभे केले होते। त्यांनी त्या भागातील स्थानिक लोकसंख्या भीतीने जगत होती आणि प्रशासनाची पोहोच त्या दुर्गम भागात मर्यादित होती। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नक्षलवाद्यांच्या या ताब्यात असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर सैन्याची गस्त घालण्याचा निर्णय घेतला। मुख्य उद्देश होता नक्षलवाद्यांच्या त्या तळावर मोठ्या प्रमाणावर छापा टाकून त्यांची शक्ती मोडून काढणे, शस्त्रास्त्रे जप्त करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या भागातील राज्य शासनाची सत्ता पुन्हा प्रस्थापित करणे। कारवाईची रूपरेषा। ऑपरेशन सिंदूर हे एक बहुदलित आघाडीचे ऑपरेशन होते। यात बीएसएफच्या 44व्या आणि 85व्या वाहिन्यांच्या जवानांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता। त्यांना स्थानिक पोलीस दलाची पूर्ण मदत होती। कारवायांची योजना अतिशय गुप्तेत आखण्यात आली होती। कारवायांची सुरुवात 23 मे 1992 रोजी झाली। हजारो जवानांनी दाट जंगलात दऱ्याखोऱ्यातून प्रवेश केला। त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। अतिशय दुर्गम भूभाग, दाट वनस्पती, विषारी साप, कीटक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नक्षलवाद्यांनी ठेवलेले बॉम्ब आणि खाण्यान यासारख्या फसव्या जाळ्याची सतत सावधगिरी बाळगणे। तरी सुद्धा त्यांनी आपल्या धाडसाने आणि कौशल्याने नक्षलवाद्याच्या अनेक तळ्यांवर छापे टाकले। या छाप्यात अनेक नक्षलवादी ठार झाले तर काही जखमी अवस्थेत पकडले गेले। मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, गोळा बारूद, दस्तऐवज आणि दैनंदिन वापराच्या जिन्सा जप्त करण्यात आल्या। यश आणि महत्त्व। ऑपरेशन सिंदूर हे एक निर्णायक यश ठरले। या कारवाईमुळे नक्षलवाद्यांची त्या भागातील मुख्य शक्ती मोडून पडली। त्यांचा मोराली खूपच खाली आला। स्थानिक लोकसंख्येमध्ये नवी आशा निर्माण झाली आणि प्रशासनाला त्या भागात आपली चाकरी बसवता आली। या ऑपरेशनचे सर्वात मोठे यश म्हणजे त्या भागातील नक्षलवाद्याची लाल गल्ली मध्ये असलेली सत्ता संपुष्टात आणली गेली। ही कारवाई इतकी यशस्वी ठरली की त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील नक्षलवादी चळवळीवर मोठ्या प्रमाणावर आळा बसला। हे ऑपरेशन सुरक्षा बलांसाठी एक आदर्श बनले आणि देशातील इतर राज्यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या कारवाया राबवण्यासाठी त्यांचे अनुकरण केले। निष्कर्ष। ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक सैनिकी ऑपरेशन नसून देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी झालेल्या संकल्पनेचे आणि सुरक्षा बलांच्या साहसांचे प्रतीक आहे। या कारवाईने महाराष्ट्राच्या इतिहासात आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे। ज्या जवानांनी या कारवाईत आपले आयुष्य धोक्यात घातले आणि त्यात आपले प्राण गमावले, त्यांचे ऋण महाराष्ट्र कधीही फेडू शकणार नाही। ऑपरेशन सिंदूर म्हणजे देशप्रेम, कर्तव्यनिष्ठ आणि शौर्य यांचा एक अमर गाथा आहे, जो आजही सुरक्षा दलातील जवानांसाठी प्रेरणास्थान आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।